नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर हा जो व्हिडिओ आहे हा मार्च महिन्यातला आहे आणि तो माझ्याकडनं अपलोड करायचा राहून गेला. या व्हिडिओमध्ये मी वर्षभराचे जे मसाले बनवते ते दाखवले आहेत. तर चला तुम्हाला दाखवते मी वर्षभर काय काय मसाले बनवून ठेवते ते. आम्ही जांभळीच्या मसाला मार्केटमध्ये आलेलो आहोत. चला तर मग पाहूया मसाल्यांचे रेट इथे काय होते ते. माल चांगला 340 रुपये किलो. तर तुम्हाला बी नाही देणार भाव सांग कमी 360 बेडगी आहे 360 आहे 480 रुपये किलो. संकेश्वरी पण आहे ना, संकेश्वरी 480 रुपये किलो. पाठीमागे लवंगी ही 360. हां 280. कुठली पाहिजे? लवंगी 240 आहे 260 बेडकी आणि काश्मीरी झाड संकेश्वरी 240 आहे 260. ही कोणती हळद आहे? कशी किलो लावणार? एकच किलो यायची. कमी करा, 200 लावा. 1 किलो घेते ही सीमा. लावा कशी लावणार? कमी नाही करणार जर आपण. सेलम सेलम द्या ही. कशी आहे मिरची? आणि संकेश्वरी किती? आणि बेडगी? अच्छा, साफ केलेली ना? खोबरं कसं आहे? खूप महाग आहे हो. काल मार्केटमधून आणलेली हळकुंड, त्यांना थोडी माती वगैरे असते म्हणून अशी हळकुंड पाण्यामध्ये धुवून घेते. जरा एकदा पाणी काढून घेते. अजून एकदा थोडं धुते म्हणजे काय आहे ना, माती वगैरे काय असेल ती निघून जाते. आता एक पाणी घेणार आहे. ही मी 1 किलो हळकुंड घेतले. 240 रुपये बोलले होते पण 220ला मला दिली. तर ही आहेत हळकुंड. आता हे बघा, एवढं पाणी घेतलं आहे मी. हळकुंडाच्या वरपर्यंत पाणी घ्यायचं. आणि ह्याला मी आता उकळवून घेणार आहे. गॅस ऑन केला. हा जो टोप आहे तुम्ही पाहू शकता. मी आज खूप वर्ष ह्या एकाच टोपामध्ये हळकुंड उकडवते. तर ह्या आग्र्याला वगैरे पाणी ना खूप खारट असायचं, तर त्याच्यामुळे हा टोप असा झाला आहे. खरडवून निघत नाही आहे, हळूहळू निघेल तो. तर आता मी या हळकुंडांना उकळवून घेते. बघा गॅस ऑन केला आहे. हे बघा आता उकळत आलेत हळकुंड. हे बघा 5 मिनटं मी उकळवते आणि मग गॅस बंद करते. तर हे बघा 5 मिनटं झालेत. उकडून घेतलेत मी हळकुंड. हे बघा. आणि आता मी गॅस बंद करते. गॅस मी बंद केला आणि आता याला थोडं थंड होऊन देणार आहे. तर एकीकडे जेवण बनवते, एकीकडे हळकुंड उकडवून घेतले. आणि जेवणामध्ये आज आहे टोमॅटोचं सार, वांग्याचे काप आणि भात. आज दुपारी शनिवार आहे, आज अहो घरी आहेत. तर म्हटले आज रोज डब्याला चपाती खातो, तर आज मला चपाती भाकरी नको आहे, नुसता भात हवा आहे. टोमॅटोचं सार आणि भात हवा आहे म्हणून मग त्याच्यासोबत वांग्याचे काप केले. टोमॅटोच्या साराचा हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे. आता यात मी घालणार आहे
यात घालते हा पल्प, टोमॅटोचा पल्प घातला. इकडे हळकुंड उकडवून घेतलेत. इथे हा टोमॅटोचा सार केला आहे कोकणातल्या स्टाईलने. खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे याच्यामध्ये. तर हा झाला आहे टोमॅटोचा सार. पाहू शकता कलर किती मस्त आला आहे. या हळकुंडांना मी गाळून घेते. मी ते चाळणे ठेवले आणि त्याच्यावरही पाणी काढून घेते याच्यातलं. आता याला थंड होऊन देते थोडा वेळ. पाणी पूर्ण निथळून घेते. तर आता ही हळकुंड मी ना अशी परातीत काढून घेतलेत आणि आता यांना ना इथे बाल्कनीमध्ये ऊन येतं इथे, तर मी इथे ठेवणार आहे. थोड्या वेळाने ऊन येईल इथे. खाली खूप कडक ऊन आहे बघा, खाली खूप कडक ऊन आहे, पण खाली नाही मी ठेवत. तर इथे बाल्कनीमध्ये ठेवलं आणि ऊन येईल. एक 3-4 दिवस लागतील सुकायला, पण ठीक आहे. खाली कोण जात बसणार सारखं ना, त्याच्यामुळे मी काय जात नाही खाली. हळकुंड सुकण्यासाठी ठेवलेत. तर आता चला पुढच्या मसाल्यामध्ये धणे भाजून घेते. एकदम बारीक गॅसवर मी धणे भाजून घेते. धणे भाजताना गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे. धणे एकदम बारीक गॅसवर मी 15 मिनटं भाजून घेतले आणि आता यांना मी एका भांड्यामध्ये काढून घेते. असेच मी हे उरलेले धणे पण बारीक गॅसवर भाजून घेते आणि मग त्यांना थोडं थंड होऊन देते. धणे थंड झालेत. आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. अशा पद्धतीने सर्व धणे मिक्सरला बारीक करून चाळून घेते. धणा पावडर तयार झालेली आहे. हे 1 किलो धणे आहेत आणि त्याची बनवलेली पावडर आहे. तर ही मी आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. धणे पावडर तयार झाली. आता मी जिरे पावडर करून घेते. त्यासाठी इथे मी अर्धा किलो जिरं घेतलं आहे आणि ते भाजून घेते. हे जिरं बारीक गॅसवर खमंग वास येईपर्यंत भाजून घेते पहिले. हे जिरं मी भाजून घेतलेलं आहे आणि आता याला ना एकदम थंड होऊन देणार आहे आणि मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर आता याला थंड व्हायला ठेवते. आता हे जिरं ना पूर्ण थंड झालं आहे. आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते. एकदम बारीक पावडर करून घेतले. याला थोडं थंड होऊन देते आणि मग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. हे बघा, ही काचेची बरणी आहे माझ्याकडे. तर याच्यामध्ये मी आता ही जिरा पावडर भरून ठेवणार आहे. बरणी स्वच्छ धुवून तिला व्यवस्थित पुसून घेतली कॉटनच्या कपड्याने आणि थोडा वेळ उन्हात पण ठेवली होती, म्हणजे तिचा ओलावा पूर्ण निघून जाईल. अशा पद्धतीने जिरे पावडरसुद्धा तयार झालेली आहे. हळकुंड पूर्णपणे 4 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतली आणि चक्कीवरनं दळून आणली. तर ही बघा, ही हळद आपली तयार झालेली आहे. आता हिला पण मी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. मी दरवर्षी अशाच पद्धतीने हळद बनवते. यावर्षी आई आणि बहिणीकडे त्यांनी गावावरून आणलेली हळद आहे, त्याच्यामुळे मग त्यांना नको होती. तर मग मी फक्त माझ्यासाठी 1 किलोचीच हळद बनवली. चला, आणि आता तुम्हाला मी दाखवते सर्व माझे मसाले. तर ते इथे ठेवते मी. तर हे बघा, माझं हे पूर्ण वर्षाचे मसाले आहेत. हा गरम मसाला आहे. हा कसा बनवला त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी देते. मी 3-3.5 किलोचा मसाला आईचा, बहिणीचा आणि माझा असा आमचा तिघींचा एकत्र बनवते, त्याच्यामुळे तो तेवढा बनवला होता. मी माझ्यापुरता 1 किलो ठेवते, बहीण 1 किलो घेते आणि बाकीचा उरलेला आम्ही मग सर्व आईला देतो.
त्याच्यानंतर हे तूप पण माझं घरचं आहे. याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केले. तर हे घरचं तूप आहे. मी दूध आणते, त्याचं मग मलाई साठवून ठेवते आणि मलईचं काढलेलं तूप आहे. ही मिरची पावडर आहे, हळद आहे, धणे पावडर आणि जिरे पावडर. अशा पद्धतीने मी वर्षभराचे सर्व मसाले बनवून ठेवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.